आझाद मैदानावरती इतिहासात पहिल्यांदा अशा काही घटना घडायला लागलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये मधल्या काही काळापासून मराठा विरुद्ध ओबीसी असं एक वातावरण तयार केलं चाललं होतं आणि यामध्ये भाषणात नाव घेत असताना ओबीसीमध्ये फक्त 12 बोलतेदारांचे नाव घ्यायचं, म्हणजे कुंभारावर अन्याय झाला, सुतारावर झाला, नाभिकावर झाला असा भाषणात उल्लेख करायचा। पण खऱ्या अर्थानं ह्या 12 बोलतेदार घटकांना आजपर्यंत राजकीय आणि सामाजिक न्याय कधी मिळालेला नाही। जे ओबीसीचे नेते म्हणून स्वतःला म्हणवतात, ह्या ओबीसीच्या नेत्यांनी 12 बोलतेदारांना त्यांचा वाटा दिलेला नाही, त्यांचा हिस्सा दिलेला नाही। या भावनेतून ओबीसी समाज बांधवांनी आणि 12 बोलतेदार पंच विश्वकर्मा समाज बांधवांनी इथं एक आंदोलन आपलं सुरू केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाला मराठा समाजाचा एक घटक म्हणून, मराठा समाजातला एक आंदोलक म्हणून, आरक्षणाचा एक अभ्यासक म्हणून आम्ही इथं उपस्थित आहोत। सन्माननीय हरिभाऊ राठोड साहेबांनी एक फॉर्म्युला महाराष्ट्राच्या समोर विचारासाठी ठेवलेला आहे। त्या फॉर्म्युलावरती खऱ्या अर्थानं ओबीसी असतील, मराठा असतील, ह्या दोन्ही समाजातील नेत्यांनी आपले एक विचार केला पाहिजे आणि याच्यातून तोडगा कसा काढता येईल याच्यावर आपण कुठेतरी बसलं पाहिजे आणि हे काढायचं सगळ्यात